त्यांच्याच कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्रीजी आणि छगन भुजबळजी यांची चर्चा केली आहे. मी आत्ताही त्यांच्याही चर्चा करतो आहे. मागच्याही काळापासून शिवभोजन थाळीचे पैसे प्रलंबित आहेत. काही ठिकाणी 4 महिन्यापासून आहे, काही ठिकाणी 6 महिन्यापासून आहे. मी आजच माननीय मुख्यमंत्री महोदयाची आणि आत्ताच भुजबळ साहेबांशी मी चर्चा करतो आहे. मला वाटतं की लवकरात लवकर यांना पैसे मिळतील याचा पुढाकार मी घेईल. कारण मला आज या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये संतप्त भावना या शिवभोजन थाळीच्या आमच्या लाडक्या बहिणींच्या आहे. मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे. काही लोकांनी कर्ज काढलेलं आहे. तर निश्चितपणे शासनाने लवकरात लवकर यांना त्यांच्या कामाचे पैसे दिले पाहिजे, शिवभोजन थाळीचे पैसे दिले पाहिजे. याकरता मी स्वतः फॉलोअप करतो. महाराष्ट्रभर ही समस्या आहे. सरकार काही एक वेगळी रक्कम काढून तोडगा काढण्याची तयारी आहे, कारण गरीब महिला आहे या सगळ्या. मला हे माहिती आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज काढून शिवभोजन थाळी चालवलेली आहे. मागच्याही 15 दिवसापूर्वी मला यांचं निवेदन दिलं होतं. आमच्या सर्व बहिणी आल्या होत्या. आम्ही निश्चितपणे आजच माननीय मुख्यमंत्री महोदयांची आणि माननीय छगन भुजबळ साहेबांची चर्चा करून यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न करील. कारण त्यांच्या भावना संतप्त आणि बरोबर आहे. 5-6 महिन्यापासून त्यांना पगार मिळाला नाही. पण काही लोकांनी तर असं मी सर्वांचं ऐकत असताना सर्वांचे निवेदन घेत असताना काही लोकांनी जास्त आक्रोश तयार केला. मला वाटतं जर मी ऐकतो आहे, जर मी चर्चा करतो आहे, त्यावेळी मात्र थोडा जास्तीच पद्धतीने आंदोलनात पवित्रा घेतला आहे. मी पोलिसांना सांगितलं आहे त्यांच्यावर कुठली कारवाई करू नका, पण शिवभोजन थाळीचे पैसे नक्की मिळवून देणार आहे. महिलांचं असं म्हणणं आहे की हा उपक्रम सुरू ठेवणं खूप अवघड आहे, कारण की 10 महिने झाले ना कर्ज काढू सध्या हा उपक्रम चालू ठेवला जात आहे. बरोबर आहे. 9 महिने झाले त्यांचे, 6 महिने झाले त्यांचे पैसे नाही आहे. त्यांना कसं काय अफोर्डेबल होणार आहे? त्यामुळे त्यांनी सरकारकरता काम केलं आहे, सरकारी योजनेकरता काम केलं आहे. त्यांचे पैसे मिळालेच पाहिजे या भावनेची मी आहे. मी मुख्यमंत्र्यांची आणि अन्नपुरवठा मंत्र्यांची आज बोलेल आणि त्यांच्या सौर तीव्र भावना मी आजच भुजबळ साहेबांची आता बोललो. ते एका डॅशवर भाषण देत आहे. त्यांचं भाषण संपलं की माननीय भुजबळ साहेबांशी बोलून येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय मी मांडेल. निश्चितपणे लवकरात लवकर त्यांना कसा पैसा मिळेल याची काळजी मी घेईल. आज जो आपण विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जे शिवभोजन थाळी संचालक केंद्रवाले इथे आले होते आणि ज्याप्रमाणे त्यांची मागणी होती, आक्रमकपणा दिसून आला. काय सांगाल? इथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील होते. काय गेल्या 10 महिन्यापासून शिवभोजन धारकांचे अनुदान थकीत आहे आणि अनेकदा हे लोक भेटले, जिल्हाधिकाऱ्यांना भेटले, बाकीच्या नेते मंडळींना भेटले, आमदार खासदारांना भेटले, परंतु काही झालं नाही. म्हणून या ठिकाणी डिव्हिजनल कमिशनरला निवेदन देण्यासाठी आले असता माहीत मिळाली की बा या ठिकाणी पालकमंत्री साहेब येत आहेत. तर त्याच्यामुळे पालकमंत्री साहेबांना आणि गेल्या 10 महिन्यापासून पैसे न मिळाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. कारण महिला भगिनींनी आपले दागिने, आपले पैसे सगळे उधार उसणं गहाण ठेवून सगळं 10 महिन्यापासून शिवभोजनचं काम ते करतायत आणि नियमितपणे व्यवस्थित ते काम करतायत. सर्व लोकांना देत आहेत. त्यांच्याकडे जे किरायाचं अनुदान थकीत झालेलं आहे, बायांचे पैसे थकीत झालेले आहे, आपल्या किराणा दुकानाचं बिल थकीत झालेलं आहे, भाजीपाल्यांचं बिल थकीत झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या या भावना तीव्र होत्या. त्याच्यामध्ये बायांनी ठरवलं की बा आज आपण काही केलं तर बावनकुळे साहेबांना भेटूनच आपण जाऊ आणि बावनकुळे साहेबांनी त्याच्यावर जरी भावना लोकांच्या तीव्र असतील तरी बावनकुळे साहेबांनी आश्वासन दिलं किंवा त्यांनी ताबडतोब फोन लावला भुजबळ साहेबांना आणि भुजबळ साहेब भाषणामध्ये होते. परंतु त्यांनी सांगितलं की मी येणाऱ्या कॅबिनेटमध्ये या शिवभोजन धारकांचे पूर्ण पैसे कसे द्यायचे त्या दृष्टीने कॅबिनेटमध्ये आम्ही हा निर्णय घेऊ. तुम्ही महायुतीच्या जे आहेत त्याच्यामध्ये आहात आणि तरी देखील तुम्ही या शिवभोजन केंद्राचं जे आहे तुम्ही कसं आहे इथे प्रतिनिधित्व करतात, तरी देखील म्हणजे तुम्हाला देखील अशी मागणी करण्याची वेळ येत आहे. नाही, मागणी म्हणजे कसं आहे की ही शिवभोजन जे थाली आहे ही जवळजवळ सर्वच पक्षाच्या लोकांना मिळालेली आहे. माझं जरी शिवभोजन नाही आहे, परंतु मी गेल्या अनेक वर्षापासून शिवभोजन संघटनेचा
अध्यक्ष म्हणून त्यांनी मला सर्वांनी नियुक्त केलेलं आहे आणि एक संघटनेचा अध्यक्ष म्हणून त्यांना त्यांच्या भावना पालकमंत्र्यापर्यंत पोहोचवणे किंवा संबंधितापर्यंत पोहोचवणे, कारण हे शहर देवाभाऊंचं आहे, गडकरी साहेबांचं शहर आहे आणि याच्यामध्ये त्यांच्या शहरातील लोकांवर उपासमारीची पाळी यावी अशा प्रकारचं, आणि बावनकुळे साहेब असताना हे सगळं आता बावनकुळे साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की बावनकुळे साहेबांनी दिलेलं आश्वासन ची पूर्ती ते करतील आणि सर्व शिवभोजनधारकांना ते पैसे अनुदान मिळवून देतील याची आम्हाला खात्री आहे.